नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। आपण साहित्य बघूया। तर इकडे मेथी घेतलेली आहे, बारीक कापून घेतलेली आहे। 2 कांदे आणि 2 टमाटर घेतलेले आहेत। फुटाण्याची डाळ घेतलेली आहे 1.5 चमचा, शेंगदाणे घेतलेले आहेत 1.5 चमचा, जिरे घेतलेले आहेत, जिऱ्याची पावडर घेतलेली आहे, धना पावडर घेतलेली आहे, लसूण असा भरपूर कट करून घेतलेला आहे, हिंग घेतलेले आहे, हळद घेतलेली आहे, अख्खा लसूण घेतलेला आहे आणि कसुरी मेथी सुद्धा घेतलेली आहे। तर इकडे ठेवलेली आहे मी गॅसवरती कढई आणि फुटाण्याची डाळ आणि शेंगदाणे जे आपण 1.5 चमचा घेतलं होतं तर ते आपल्याला काय करायचं आहे, छानसं परतून घ्यायचं आहे। फुटाण्याच्या डाळीतून खूप छान असा वास येतो। शेंगदाणे पण असे कुरकुरीत झाले पाहिजे। तर आपल्याला हे मीडियम गॅसवरती काय करायचं आहे, परतून घ्यायचं आहे। तेल वगैरे अजिबात घालायचं नाही आहे, असंच मोकळ्या कढईवरती आपल्याला परतून घ्यायचं आहे। तर जशी जशी बघा ही फुटाण्याची डाळ परतली जाते तसा त्याच्यातून एक खमंग असा वास येतोय। आता आपण काय करूया, फुटाण्याची डाळ आणि शेंगदाणे जे आहेत ते एका दुसऱ्या बाउलमध्ये आपण काढूया। आपल्याला काय करायचं आहे, ही फुटाण्याची डाळ आणि शेंगदाणे जे आहेत ह्याच्या आपल्याला एक बारीक पेस्ट करायची आहे। थोडंसं पाणी घालून आपल्याला काय करायचं आहे, बारीक पेस्ट करायचं। तर आपल्याला हे थंड करायला ठेवून देऊया आणि त्याच कढईमध्ये आता आपल्याला काय करायचं आहे, तेल ओतायचं आहे। कढई तर आपली तापलेली आहे आणि याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत आणि अख्ख्या लसणाच्या कळ्या ज्या आहेत त्या 4 ते 5 लसणाच्या कळ्या घालायच्या आहेत। तर पाहू शकता जिरे छानसे फुललेले आहेत आणि 4 ते 5 लसणाच्या कळ्या ज्या आहेत त्याच्यामध्ये मी घातलेल्या आहेत आणि मेथी बारीक स्वच्छ बारीक चिरून स्वच्छ करून धुवून मेथीची ठेवली होती नितळत, तर ती मेथी आपल्याला त्याच्यामध्ये घालायची आहे। एक जुळी मेथी आहे, तर बारीक कट केलेली आहे मेथी आणि कवळी लुसलुशीत मेथीची पानं आहेत। आता आपल्याला काय करायचं आहे, जिरं आणि लसूणमध्ये आपल्याला काय करायचं आहे, ही मेथी जी आहे ती छानशी परतून घ्यायची आहे आणि मेथीचं स्वतःचं पाणी सुटतं। तर मेथीच्या त्या पाण्यामध्ये आपल्याला काय करायचं, ही मेथी आपल्याला शिजवून घ्यायची आहे। याच्यामुळं काय होतं, मेथी जर कडू असेल, कडवटपणा असेल तर तो मेथीचा कडवटपणा निघून जातो। तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे, मेथी छानशी आपल्याला परतून घ्यायची आहे आणि मेथीचं जे स्वतःचं पाणी आहे तर ते सुद्धा आटलं पाहिजे। याच्यामध्येच काय होतं, मेथी शिजली जाते आणि मेथीचा कडवटपणा जो आहे तो सुद्धा निघून जातो। तर 2 ते 3 मिनिटांमध्ये आपल्याला काय करायचं, ही मेथी अशी परतून घ्यायची। बघा छानशी मेथी आपली परतली जाते आणि मेथीचा जो कडवटपणा आहे तो सुद्धा निघून जातो। अजून काही मेथीला पाणी सुटलेलं नाही आहे, पण पाणी सुटणार मेथीला। जशी जशी मेथी शिजली जाते तसं तसं बघा याच्यामध्ये पाणी सुटलेलं आहे। तर याच पाण्यामध्ये आपल्याला काय करायचं, ही मेथी शिजवून घ्यायची आहे। आपण इथे मीठ अजिबात घातलेलं नाही आहे। हे पाणी आटलं पाहिजे आणि मेथी सुद्धा शिजली पाहिजे। मेथीचा कडवटपणा निघून जातो, यामुळे बऱ्यापैकी मेथीला पाणी सुटलेलं आहे। 1-2 मिनिटांमध्ये हे पाणी आटेल आणि मेथी आपली चांगली शिजून होईल। चमचाभर होईल एवढं अजून पाणी आहे मेथीला। भाज्या स्वतःचं पाणी सुद्धा सोडत असतात। तर बघा आता आपलं पाणी मेथीतलं आहे ते पूर्ण आटलेलं आहे। तर आता आपण काय करूया, एका दुसऱ्या बाउलमध्ये ही मेथी काढूया
दुसऱ्या बाउलमध्ये आपण ही मेथी काढत आहे आणि याच कढईमध्ये आपण काय करूया, एक 1.5 चमचा किंवा 2 चमचे तेल घालूया. अर्धा चमचा आता आपल्याला इकडे जिरे घालायचे आहेत. सुकी लाल मिरची जी आहे तर ती आता आपल्याला घालायची आहे. तर सुकी लाल मिरची जी आहे तर 3 ते 4 मी सुक्या मिरच्या तुकडे करून घालत आहे. मोठे मोठे म्हणजे एका मिरचीचे 2 तुकडे करायचे. तर जिरे आपले चांगले फुलू देत आणि मग आपल्याला काय करायचं आहे, मिरची घालायची. आता आपल्याला एक चिमूटभर हिंग घालायचं आहे आणि 2 मोठे कापलेले जे कांदे आहेत बारीक, तर आता आपल्याला काय करायचं आहे, 2 मोठे कांदे घालायचे आहेत. आता आपल्याला छानसं परतून घ्यायचंय. कांदा आपला चांगला मऊ झाला पाहिजे. आणि एक अख्खा गड्डा मी लसणाचा सोलून बारीक कट करून घेतलेला आहे. जवळजवळ 20 ते 25 कळ्या होत्या लसणाच्या, तर त्या बारीक चिरलेल्या आहेत मी, तर ते आता घातलेलं आहे. आणि लसूण, कांदा, मिरची हे सगळं छानसं परतून घ्यायचं. जसं जसं लसूण परतला जातो तसं तसं त्याच्यातून खूप सुंदर असा सुवास येतो. आपल्याला हे मीडियम गॅसवरतीच करायचं आहे. फास्ट गॅस करून आपल्याला हे करपवायचं नाही आहे. तर मी मगाशी 2 टमाटर जे कट केले होते तर त्याची मी प्युरी करून घेतलेली आहे. आणि फुटाण्याची डाळ आणि शेंगदाणे जे होते तर त्याची सुद्धा पेस्ट करून घेतलेली आहे, अर्धा कप पाणी घालून. तर हे सुद्धा आपल्या इकडे तयार आहे. आता आपल्याला इकडे जिरा पावडर जी आहे ती घातलेली आहे 1 चमचाभर. धना पावडर जी आहे तर ती सुद्धा 1 चमचाभर घातलेली आहे. हळद आपल्याला अर्धा चमचा घालायचं आहे. आणि काश्मीरी लाल मिरची पावडर ती आपल्याला 1 मोठा चमचा घालायचा आहे. यामुळे काय होतं, कलर भाजीला खूप सुंदर येतो. छानसं आता आपल्याला काय करायचं आहे, तेलामध्ये हे परतून घ्यायचं आहे. गॅस आपल्याला मीडियम गॅसवरती करायचं आहे. जर गॅस फास्ट केला तर हे सगळे मसाले करपण्याची शक्यता असते. आता आपण याच्यामध्ये टमाटरची प्युरी घालूया. 2 टमाटर घेतलेले आहेत मी आणि त्याची प्युरी केलेली आहे, तर ती आपल्याला इकडे घालायची आहे. परत एकदा चांगलं आपल्याला मिक्स करून चांगलं परतून घ्यायचं आहे. छानसं बघा परतलं गेलेलं आहे. आणि तेल सुद्धा सुटलेलं आहे. तर इकडे गरम मसाला घातलेला आहे मी 1 चमचाभर, जो आपण घरी रोज वापरतो तो. आणि इकडे 1 चमचा कसुरी मेथी घेतलेली आहे, तर ती सुद्धा हातावरती चोळून मी घालत आहे. ह्याचा सुद्धा एक फ्लेवर खूप सुंदर लागतो. आता आपल्याला छानसं परत एकदा मिक्स करायचं आहे. तर सगळे मसाले आपले छानसे परतले गेल्यामुळं तरी सुद्धा बघा छानसं तेल सुटलेलं आहे. तर मसाले चांगले शिजले पाहिजे, तर यासाठी आपण थोडं अर्धा कपभर आपण पाणी घालूया. मसाले चांगले शिजले पाहिजेत, करपले गेले नाही पाहिजेत, म्हणून आपण याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे. आणि फुटाण्याची डाळ आणि शेंगदाणे जे आपण त्याची बारीक पेस्ट केली होती ती सुद्धा आता आपल्याला याच्यामध्ये ओतायची आहे. तर बघा छानसं मसाल्याला आपल्या तेल सुटलेलं आहे. तेल सुटेपर्यंत आपल्याला हे मसाले परतायचे आहेत. फुटाण्याची डाळ आणि शेंगदाण्याची जी पेस्ट केलेली आहे तर ती आपण याच्यामध्ये घालूया. फुटाण्याची डाळ 1.5 चमचा आणि शेंगदाणे 1.5 चमचा मी घेतलेले आहेत आणि छानसे आधी परतलेले आहेत.
आणि मग त्याच्यामध्ये अर्धा कप पाणी घालून मी ही पेस्ट केलेली आहे। तर ही आता आपण इकडे घालूया आणि परत एकदा आपण काय करूया, परतूया। मसाल्यांना बघा तेल कसं छानसं सुटलेलं आहे। खूप छान आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे। आता आपण ही शिजवलेली मेथी जी आहे तर ती घालूया आणि आता आपल्याला काय करायचं आहे, चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे। धाबा स्टाईल लसूणी मेथी आहे, तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा। आता आपल्याला काय करायचं आहे, छानसं मिक्स करायचं आहे। आपल्या चॅनेलवरती जर नवीन असाल तर पटकन आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजे नवीन नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, तुमच्या प्रतिक्रिया कळवा। तर भाजी पाहू शकता आपली आता मिक्स केलेली आहे। लसूणी मेथी जी आहे एकदम धाबा स्टाईल, खूप सुंदर, खूप टेस्टी, खूप सुंदर असा घरभर वास सुटलेला आहे। आपण वेगवेगळ्या प्रकारची मेथीमध्ये काय करू शकत नाही, आपण नेहमी एकाच प्रकारची मेथी करतो। तर अशा प्रकारे सुद्धा मेथी, लसूणी मेथी बनवली जाते आणि आपण हॉटेलमध्येच खातो अशा प्रकारची मेथी। तर घरी सुद्धा अगदी साध्या सोप्या पद्धतीने ही बनवून होते आणि तुमच्या घरी काहीतरी वेगळी टेस्ट, वेगळी चव सगळ्यांना आवडेल। नक्की बनवून पहा। गरमागरम भाकरी बरोबर किंवा फुलक्यांबरोबर किंवा चपाती बरोबर सुद्धा ही तुम्ही भाजी खाऊ शकता। तर ही भाजी जी आहे ते दुसऱ्या एका बाउलमध्ये मी काढत आहे। रेसिपी तुम्हाला आवडली असेल अशी मी आशा करते। आवडली असेल तर पटकन आपल्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा, छान छान कमेंट करा। थोडीशी आता मी वरती कसुरी मेथी जी आहे तर ती घालणार आहे गार्निशिंगसाठी। टमाटर ठेवणार आहे आणि हिरवी मिरची ठेवणार आहे। आणि तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही याच्यावरती मस्त असं भरभरून चीज घालू शकता। तर टमाटर आणि हिरव्या मिरचीने आपण गार्निशिंग केलेलं आहे आणि आता आपल्याला काय करायचे, चीज किसणीने किसून घ्यायचं आहे। खूप सुंदर आणि खूप टेस्टी, अप्रतिम चव आपली लसूणी मेथीची आहे। तुम्ही सुद्धा बनवून पहा। चला तर मग, श्री स्वामी समर्थ।